नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायली यांना प्रियावरती दाट संशय आलेला असतो आणि आता प्रिया ही तन्वी आहे का नाही हे तपासण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली असते. आता काय काय आणि कसं कसं घडतं हे सगळं काही या व्हिडिओमध्ये पाहूया. आता सध्या रात्रीचे सगळे घरातले सदस्य एकत्र छान जेवण वगैरे घेतात. आता त्यानंतर सगळेजण झोपायला आपापल्या खोलीत जातात. सायली अर्जुनला विचारते, काय झालं, तुम्हाला झोप येत नाहीये का? अर्जुन म्हणतो, नागराज बोललेले शब्द जात नाहीयेत. सायली म्हणते, ठीक आहे, आपण एक काम करू, थोडी खाली शतपावली करू, जरा मोकळ्या हवेवर फिरलो ना की तुम्हाला जरा बरं वाटेल. त्यानंतर अर्जुन आणि सायली शतपावली करायला खाली येतात. पण अर्जुनला मात्र सत्त महिपचे शब्द आठवत असतात. मयासुराने ज्याप्रमाणे पांडवांच्या आयुष्यात माया सभा भरली होती, तशीच मी सुद्धा तुझ्या आयुष्यात माया सभा भरली आहे आणि ज्यामुळे तुझं घर उद्ध्वस्त होणार आहे, प्रिय व्यक्ती घर उद्ध्वस्त करणार आहे वगैरे. आता अर्जुनला सतत याच गोष्टी आठवत असतात. मग ते दोघंजण आता ठरवतात की नक्की तो असं का म्हणला हे आपण शोधून काढायचं. आणि मग सर्व घरातल्या सदस्यांची नाव आता ती लोक लिहायला सुरुवात करतात, यादी बनवायला लागतात. आणि मग त्यानंतर तर आता अर्जुन पुन्हा त्याला नागोबा जे शब्द बोललेला असतो ते आठवायला लागतो. त्यामध्ये तो काय म्हणाला होता की तुझी प्रिय व्यक्तीच तुझं घर उद्ध्वस्त करेल आणि तुझी प्रिय व्यक्तीच तुमच्या घराचा नाश करेल. प्रिय या शब्दावरती नागोबाने खूप जोर दिला होता. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते तशी सायली लगेचच त्याला गोल करते आणि मग आता ते लोक म्हणतात प्रिय म्हणजे प्रिया. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मला सुद्धा तसंच वाटते. आता नेमका प्रियाचा या सगळ्याशी काय संबंध आहे हे आपण शोधून काढू असं सायली म्हणते. तर अर्जुन म्हणतो, हो, शोधून तर काढावं लागेलच. सायली म्हणते, असं कुठलं गुपित आहे जे प्रियाजवळ जोडलं गेलेलं आहे आणि ज्यामुळे आपलं घर उद्ध्वस्त होईल? हे शोधल्याशिवाय आपण थांबायचं नाही. अर्जुन म्हणतो, मिशन तन्वी सुरू. त्याबरोबर सायली लगेचच अर्जुनच्या हातावरती हात टेकवते. त्यानंतर मग आता लगेच इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो, पण सायली अगं, आपल्याला हे सगळं करणं सोपं जाणार नाहीये, कारण मुळात तुम्हा सगळ्यांना सांभाळणारे, तुमचं संगोपन करणारे, तुम्हाला त्या आश्रमात घेऊन येणारे मधुभाऊ तेच शुद्धीवरती नाहीयेत. मग आपल्याला सगळं सांगणार कोण? कारण तू तर तेव्हा लहान होतीस, त्यामुळे तुला तर फारशा गोष्टी आठवत नाहीयेत. आणि त्या आश्रमात तुझ्या आधी कोण होतं हे तुला आठवत का? त्यावर सायली म्हणते, अहो, मला जरी काही आठवत नसलं की नाही तरी सुद्धा जानकीला सगळं काही आठवत असणार. जानकी ताई आपल्याला मदत करू शकते, कारण आमच्या आधी आश्रमात ती मधुभाऊंबरोबर राहायची आणि ती आमच्या सगळ्यांच्या आधी आश्रमात राहायला लागली होती. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग आपण यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळते का प्रियाबद्दल? ते शोधून काढूया, बघू तरी काहीतरी तर मिळायला हवं आपल्याला. त्याबरोबर लगेचच आता इकडे सायली म्हणू लागते की ठीक आहे, मग आपण एक काम करू, उद्याच आपण मुळशीला जाऊ आणि मुळशीला जाऊन आपण तिच्याकडून जी काही माहिती मिळते ती गोळा करण्याचा प्रयत्न करू. अर्जुन म्हणतो, पण एक गोष्ट, आपण मुळशीला चाललोय किंवा आपण जानकीकडे काही कामासाठी चाललोय ही गोष्ट कोणालाही कळता कामा नाहीये. अगदी घरातही आपण कोणाला सांगायचं नाहीये, कारण आपल्या घरच्या भिंतींनाही कान असतात. सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी एक काम करते, मी जानकीला फोन करून सांगते की आपण उद्या तिच्याकडे जाणार आहोत आणि आपल्याला काहीतरी महत्त्वाचं काम आहे, म्हणजे ती आपल्यासाठी वेळ राखून ठेवेल. त्याबरोबर अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. सायली आता जानकीला फोन करते आणि सांगत असते, आम्ही उद्या दुपारी तुझ्या घरी येऊ, सकाळ सकाळ आम्ही इकडं निघू, आम्हाला तुझ्याकडे काहीतरी मदत हवी आहे. त्यावर ती काय हवीय असं विचारते, पण सायली तिला ते सांगत नाही. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी पहाटेच अर्जुन सायली निघतात आणि आता ते दोघेही जण मुळशीला पोहोचतात आणि त्यानंतर
मग आता प्रिया आश्रमात कशी आली असा प्रश्न सायली जानकीला विचारते. मग जानकी सांगू लागते, प्रियाला आश्रमात मधुभाऊंनी ही आणलं होतं. मधुभाऊ आठवड्याचा बाजार करण्यासाठी बाजारात गेले होते आणि तेव्हा त्यांना प्रिया रस्त्यावरती सापडली होती. तिने एका माणसाचं पाकीट मारलं होतं आणि त्यामुळे त्या माणसाने तिच्या पाठलाग करून तिला पकडलं होतं आणि त्यानंतर तो तिला तिथे मारत होता. त्यावेळी मधुभाऊ तिकडे मध्ये गेले आणि त्यांनी विचारलं की का मारताय तुम्ही या मुलीला. त्यावेळी मधुभाऊंना त्या माणसाने सांगितलं की हिने माझं पाकीट चोरलं. मधुभाऊंनी त्यावेळी प्रियाला विचारलं की तू असं का केलंस. तेव्हा प्रियाने सांगितलं की हे माझं काम आहे. जर मी हे नाही केलं तर मला जेवण मिळणार नाही आणि त्याहून महत्वाचं मला खूप मार खावा लागेल. त्यावेळी मग मधुभाऊंनी प्रियाला त्यांच्याबरोबर आश्रमात आणलं आणि त्यांनी तिला तिचं नाव वगैरे विचारलं तर तिने तिचं नाव बबली असं सांगितलं होतं. मग मधुभाऊंनी तिचं ते नाव पुसून टाकलं आणि त्याऐवजी तिचं नवीन नाव म्हणजे तिला प्रिया असं नाव दिलं. प्रिया मधुकर. त्याबरोबर आता हे सगळं ऐकल्यानंतर मग सायली आणि अर्जुन म्हणतात बबली. मग सायली म्हणते अहो पण बबली नाव तर माझं होतं असं ती बाई म्हणाली होती ना. मीत या बाईकडे होते असं म्हणाली होती. त्याबरोबर मग सायली म्हणते आपण एक काम करूया, आपण त्या बाईकडे जाऊया जिने भीक मागायला लावलं होतं मुलांना. म्हणजे आपल्याला वाटत होतं ना की ज्या बाईने मला भीक मागायला लावली होती आपण त्या बाईकडे जाऊया. मे बी तिथेच काहीतरी गडबड आहे जे आपल्याला सापडेल. आपण तिकडे गेलो ना तरच आपल्या प्रश्नांची सगळी उत्तर आपल्याला मिळतील. काय वाटतं तुम्हाला. अर्जुन सुद्धा बरोबर आहे तुझं म्हणणं असं म्हणतो. त्याबरोबर सायली आणि अर्जुन दोघेही आता त्या बाईला भेटायला जायचं ठरवतात. त्यावेळी आता जानकी विचारते अरे एक मिनिट पण नेमकं झालंय काय आणि तुम्ही प्रियाबद्दल एवढी चौकशी का करताय सायली. अगं नेम काय झालंय ते मला सांग तरी. उगाचच्या उगाच माझ्या जीवाला टेन्शन देऊन तुम्ही कुठे जाणार आहात. काय घडलंय काय नाही ते मला सांग ना. त्यावेळी मग सायली म्हणते ते एक खूप मोठी अडचण झाली. त्याबरोबर आता जानकी म्हणते अगं तू एवढी प्रियाबद्दल चौकशी करतेस म्हणजे काहीतरी अडचण असणार हे तर मला कळलं, पण काय झालंय. त्यानंतर मग सायली जानकीला सांगू लागते रविराज काका आणि प्रतिमा आत्यांच्या 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडला होता तो दुसरा तिसरा कोणीही न करून घेता नागराज काकांनीच करून घेतला होता असं आम्हाला समजलं. आम्ही त्या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचलो. नागराज काकांना तुरुंगात सुद्धा पाठवलं पण त्यानंतर मग नागराज काकांनी आम्हाला जेलमध्ये जाताना सांगितलं की तुमच्या घरचं असं एक गुपित आहे जे फक्त मला माहिती आहे. ते प्रिय तुमचं घर मोडणार आहे. प्रिय म्हणून आम्हाला प्रियावरती शंका आहे आणि आम्ही शोधाशोध करतोय असं अर्जुन आता जानकीला म्हणतो. त्यावर जानकी म्हणते हे सगळं खूप विचित्र आहे. शोधून काढायलाच हो या सगळ्याच्या मुळाशी नक्की जाल आणि मला सुद्धा कळवाल काय आहे ते हे सगळं. त्याबरोबर अर्जुन आणि सायली होकार देतात आणि आता ते दोघं तिकडं निघतात. आता त्या दोघांना पुन्हा पनवेलमध्ये येईपर्यंत संध्याकाळ झालेली असते पण तरीही सायली आणि अर्जुन त्या बाईच्या घरी येतात जिला बबलीने तिच्या जवळ राहिली होती आणि बबलीला जिने भीक मागायला लावली होती. मग सायली अर्जुन तिकडे येतात आणि ते आता बबलीबद्दल चौकशी करू लागतात की तू तिला भीक मागायला लावलीस पण तू तिला कुठून आणलंस, काय आणलंस वगैरे वगैरे. मग ती बाई म्हणते किती वेळा तुम्हाला मी त्याच गोष्टी सांगू. मी त्या मुलीला माझ्याकडे स्वतःहून आणलं नव्हतं किंवा मी तिला कुठून चोरलं वगैरे नव्हतं. त्या मुलीला तिचे आईवडील माझ्याकडे सोडून गेले होते. तिच्या आई वडिलांना एकूण 4 मुली होत्या. त्याच्यात बबली सगळ्यात धाकटी होती आणि ती खूप स्वभावाने आगाऊ खोडखोर मस्तीखोर अशी होती आणि त्यामुळे तिच्या आई वडिलांना ती नको होती. त्यांना ती डोई जड झाली होती आणि त्यांच्याकडे मुळात खायला पैसाही नव्हता म्हणून त्यांनी मला बबलीला विकलं. मी त्या बदल्यात त्यांना पैसे दिले. त्या पैशातून त्यांनी त्यांचं दुकान सुरू केलं आणि याच दुकानातून
त्यांनी त्यांच्या बाकी उरलेल्या 3 मुलींचं सुख भल केलं. त्यांचं पोट भरलं. आता मग अर्जुन म्हणतो, बबलीच्या आई वडिलांना 4 मुली होत्या, त्याबरोबर? ती म्हणते, हो, माझ्याकडे तिच्या आई वडिलांचा नंबर आणि पत्ता आजही आहे, कारण ती लोक अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्या लोकांना मी खूप चांगलं ओळखते, खूप जवळून ओळखते, कारण त्या लोकांबरोबर माझे अजूनही संबंध आहेत, बोलणं चालणं आहे. त्यावर मग सायली म्हणते, द्या आम्हाला त्यांचा पत्ता नंबरही द्या. त्याबरोबर ती बाई आता नंबर आणि पत्ता देते आणि सांगते, या नंबरचा तर तुम्हाला फार उपयोग होईल असं मला वाटत नाही, कारण हा नंबर खूप दिवस बंद आहे, पण पत्त्यावरती कदाचित तुम्हाला काहीतरी सापडेल. ते लोक आता इकडे राहत नाही. मग अर्जुन आता तो पत्ता बघतो आणि तो विचार करतो, अरे, हा तर सायलीच्या त्या खोट्या आई वडिलांचा पत्ता आहे. सायली म्हणते, अहो, काय झालं, कसला विचार करताय, चला ना, निघूया, जायचं ना आपल्याला. त्यावर मग अर्जुन सायलीला म्हणतो, नाही बायको, तिकडे जाऊन काहीही फायदा होणार नाहीये, फक्त आपला वेळ वाया जाणार आहे, कारण तो पत्ता तुझे आईवडील म्हणून मी ज्या लोकांना घरात आणलं होतं त्या फ्रॉड माणसांचं आहे. त्यावर सायली म्हणते, काय, त्यांचा प्रियाशी काय संबंध? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, आपण घरी जाऊया, घरी जाऊन आपण बोलूया. मग सायली अर्जुन घरी येतात. मग सायली आणि अर्जुन म्हणायला लागतात, पहिली गोष्ट, जेव्हा रविराज काकांकडे प्रिया आली होती तेव्हा तिने काय सांगितलं होतं आणि कशी तिने स्वतःची ओळख पटवून दिली होती, हे तुम्ही मला सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तिला एक बाई घेऊन आल्या होत्या आणि त्या बाईंनी सांगितलं की त्यांना तन्वी रस्त्याच्या कडेला रडताना सापडली होती रात्रीच्या वेळी. त्यावेळी त्या नवरा बायकोनी तिला सांभाळलं, पण काही कालांतरानंतर त्यांचा नवरा वारला त्या बाईंचा, आणि म्हणून त्यांनी तन्वीला त्या मधुभाऊंच्या वात्सल्य अनाथ आश्रमात नेऊन सोडलं. आणि मग नंतर जेव्हा त्यांना वाटलं की मी या मुलीला भेटायला हो, तेव्हा त्या तन्वीकडे गेल्या. त्यांनी तिला भेटलं आणि मग त्यांनी तिला आणून घरी सोडलं वगैरे असं काहीतरी त्यांनी रंगवून सांगितलं होतं, जे मला नाही आठवत आहे. त्यावर सायली म्हणते, अहो, हे कसं शक्य आहे, कारण आत्ताच आपल्याला काय सांगितलं जानकीने की तिला तर मधुभाऊ स्वतः आश्रमात घेऊन आले होते आणि तिचं नाव बबली होतं म्हणून. मग त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, आणि तीच बबली, तीच म्हणण्यापेक्षा बबली नावाचीच मुलगी त्या बाईकडे सुद्धा कामाला होती, ज्या बाईकडे त्या तुझ्या खोट्या आई वडिलांनी म्हणजेच त्या सदाशिव आणि मैनावती यांनी विकलं होतं. त्यांच्या एका मुलीला, आणि त्यांना 4 मुली होत्या, आणि सिनियरला तर एकच मुलगी होती, तन्वी. त्याला त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं मुलंच नाही. त्याबरोबर म्हणजे आता त्या दोघांच्या लक्षात येतं की काहीतरी खूप मोठी गडबड आहे. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया विचार करत असते, कसला तरी ही गोष्ट अश्विन नोटीस करतो. आणि कसला विचार करतेयस तन्वी, असं तो प्रियाला विचारतो. त्यावर ती म्हणत असते, अरे, मी नागराज काकांचा विचार करते. ते बिचारे तुरुंगात गेलेत आणि ते तुरुंगात अडकून राहिलेत. अश्विन, मी काय म्हणते, आपण एक काम करूया का, तू मला सोडवण्यासाठी जे वकील आणले होतेस त्याच वकिलांना तू सांगशील का, ते नागराज काकाची केस घेतील का आणि नागराज काकांना बेल मिळवून देतील का? बिचारे नागराज काका जेलमध्ये आहेत आणि या गोष्टीमुळे मला वाईट वाटते. मी त्यांचाच विचार करत होते. अश्विन म्हणतो, तन्वी, मी तुझं काय करू मला खरंच कळत नाही म्हणजे तू नक्की कशी बोलतीयस हे मला समजतच नाहीये. अगं, काल जेव्हा तू घरी आलीस तेव्हा तू मंदिरातून नवस फेडून आली होतीस की तुझ्या आईबाबांना तुला न्याय मिळाला, तुमच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली यासाठी, आणि आज तू त्याच माणसाबद्दल इतका विचार करतेस, त्याचंच तुला वाईट वाटते कशासाठी? तुला काय गरज आहे नागराज काकांच वाईट वाटून घेण्याची? उलट मुळात त्या माणसाला काका म्हणावं याची एवढी सुद्धा लायकी नाहीये, आणि त्यासाठी तू एवढा विचार करतीस, काय गरज का? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अरे अश्विन, काहीही असलं, कितीही कशी असलं तरी सुद्धा ते माझे काका आहेत. अरे, लहानपणी त्यांनी मला खूप जीव लावलाय, त्यांनी मला खूप
चांगलं सांभाळलंय, मग मला सांग आता मी असं कसं त्यांना विसरून जाऊ शकते रे? आणि मला मान्य आहे ते चुकले, त्यांनी खूप चुका केल्यात आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाहीच आहे. माझा त्यांच्यावरती राग आहे आणि कायम राहणारच आहे, पण म्हणून त्याची त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळावी असं वाटत नाही रे. मला कितीही झालं, काहीही असलं तरी ते माझे काका आहेत ना, आणि म्हणून मला शेवटी त्यांची दया येणारच, आणि म्हणून त्यांना सोडवायचं का, आपण त्यांची मदत करायची का, ओढच विचारतीये मी तुला. अश्विन प्लीज प्लीज ऐक ना माझं, तू यासाठी ज्या वकिलांना आणलं होतंस तू, त्या वकिलांबरोबर बोलशील का नागराज काकांच्या बेलबद्दल? मला माहिती आहे नागराज काका चुकले आहेत, त्यांनी खूप चूक केली आहे वगैरे वगैरे, पण म्हणून सगळ्यांनीच त्यांना असं हडूस करून नाही ना चालणार. आधीच आई बाबा त्यांच्यावर नाराज आहेत, त्यात जर मी सुद्धा नाराजी दाखवली तर ते अजूनच खचून जातील, म्हणून म्हणते प्लीज प्लीज आपण करूया का त्यांची मदत? त्यावर अश्विन म्हणतो इम्पॉसिबल, अशक्य आहेस तू तन्वी. मला ना कधी कधी कळतच नाही की नक्की तू कशी आहेस. नक्की काल तू जे हॉलमध्ये सगळं यांना दाखवत होतीस, सरळ साधी साल समंजस तशी आहेस तू की त्या उलट सगळं विचित्र आहे तुझं? मला खरंच कधी कधी कळत नाही नेमकी काय आहेस तू, तुझ्या मनात काय सुरू असताना हे नवरा म्हणून मी कधीच प्रेडिक्ट करू शकत नसतो. मला कधीच समजतच नाही की तुझं काय चाललंय. कालपर्यंत तू काहीतरी वेगळं बोलत होतीस, आज तू काहीतरी वेगळं बोलतेस. आणि लेट मी क्लिअर वन थिंग, तू जे बोलतीयस की तो चुकलाय, तर तो चुकला नाहीये. त्याने गुन्हा केलाय, गुन्हा. त्याने एक नाही, दोन नाही, तीन माणसांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. लकीली तुम्ही त्या ॲक्सिडेंटमधून वाचलात, बट विचार कर की जर त्यावेळी तुम्ही वाचला नसतात, त्या बाबूच्या गाडीने तुमचा जो अपघात केला होता, त्यामध्ये तुम्ही लोक असं बोलू नये आणि असं घडू नये, पण काही कमी जास्त झालं असतं तर कोणाला कळलं तरी असतं का काय घडलंय ते. त्यावर प्रिया म्हणते अश्विन एकदा माझं ऐकून तरी घे, मला काही ऐकायचं नाहीये, तुझं मूर्खपणा आहे सगळा. एवढं बोलून अश्विन तिकडं निघून जातो. प्रिया आता इकडे विचार करू लागते, शेट या अश्विनला ना काय करावं. कधी कधी मला कळतच नाही, कधी कधी अगदी माझ्या हातातला बैल असल्याप्रमाणे मी जे बोलेन त्याच्यावरती नंदी बैलाप्रमाणे मान डोलावतो, तर कधी कधी याच्या वकील भावामधला वकील याच्या अंगात घुसतो आणि न्याय, अन्याय, मान, अपमान या सर्व गोष्टी याला लगेच सुचायला लागतात. जर आता याने सुद्धा मला मदत करायला नकार दिलाय तर मग मी काय करू? कुठून आणू इतका हुशार आणि चाणक्य वकील जो नागोबाला तो गुन्हेगार आहे हे माहीत असताना सुद्धा बेल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि त्यात यशस्वी सुद्धा होऊन दाखवेल? काय करू मी? तर दुसऱ्या बाजूला आता अश्विन हा घरातून बाहेर पडलेला असतो आणि आता अश्विनला प्रियाचे सतत तेच शब्द आठवत असतात की आपण नागराज काकांना बेल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. नागराज काका कसेही असले, कितीही वाईट असले तरीही ते माझे काका आहेत आणि त्यांच्याकडे मी असं दुर्लक्ष नाही करू शकत. सध्या आई बाबा सुद्धा त्यांच्यावरती रागवलेत. अश्विन विचार करतो की तन्वी असं कसं बोलू शकते? मला तर विश्वासच पटत नाहीये की हे सगळं तन्वी बोलली. काल मला म्हणाली की ती नवस बोलायला गेलीये, नवस फेडायला गेलीये, आणि आज चक्क मला म्हणते की ती नागराज काकांना सोडवण्याबद्दल विचार करती. जर तिने नागराज काकाला सोडवलं ना, तर रविराज काका आणि प्रतिमा आत्या पुन्हा तिला मुलगी म्हणणं तर दूरची गोष्ट, तिच्याकडे नजर वर करून सुद्धा बघणार नाही. आणि स्वतःच्या आई वडिलांना काय वाटतं, त्यांचं मत, त्यांची मर्जी, त्यांच्या इच्छा पूर्ण करायचं, त्यांना समजून घ्यायचं, सांभाळून घ्यायचं सोडून तन्वीला नागराज काकाबद्दल एवढं कन्सर्न का वाटतं? नक्की नागराज काकाचं आणि तन्वीचं असं कसलं बॉन्ड आहे? आय ॲग्री की काका आणि भाचीचं बॉन्ड आहे, स्ट्रॉंग आहे खूप, म्हणजे त्यांच्यामध्ये चांगलं रिलेशन होतं वगैरे वगैरे. सो पण इतकं चांगलं रिलेशन की ज्यामुळे स्वतःचे आईवडील दुखावले जातील हे माहीत असताना सुद्धा
तन्वीला नागराज काकांना सोडवायचं एवढं स्ट्रॉंग रिलेशन की ज्यामुळे आपल्यालात रास होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा तन्वीला त्यांना सोडवायचं काय सगळं विचित्र आहे जे काही आहे ते तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्जुनला सतत नागोबाचं बोलणं आठवत असतं आणि आता अर्जुन एक एक गोष्ट लिंक करत असतो आणि त्यावेळी पहिली तो गोष्ट विचारात घेतो ती म्हणजे नागराज काकाने प्रिय या शब्दातून आम्हाला प्रियाचं नाव सुचवलं त्यानंतर आम्ही तिच्याबद्दलची माहिती मिळवायला गेलो त्या जानकीकडे तिथे जानकी ताईंनी आम्हाला जी माहिती दिली त्यावरून प्रियाला मधुभाऊंनी आश्रमात आणलं होतं आणि तिचं नाव बुबली होतं हे आम्हाला समजलं होतं ते समजल्याच्या नंतर मग आम्ही बुबलीला ज्या बाईने भीक मागायला लावली होती त्या बाईकडे गेलो तर तिथे आम्हाला समजलं की बुबलीला तिच्या आई-वडिलांनीच विकलं होतं आणि त्यांना 4 मुली होत्या ना की सिनियरला तन्वी सोडून इथं तर कोणतंही मूल होतं त्याला फक्त एक तन्वी ही एकटीच मुलगी होती आणि नागराज काकानेच प्रिया ही तन्वी आहे हे प्रूफ करण्यासाठी सिनियर समोर खूप काही गोष्टी बोलला होता की हिच्यावर विश्वास ठेवा वगैरे वगैरे सो मग कशावरून हे सगळं नागराज काकांनीच घडवून आणलं नसेल नक्की प्रिया तन्वी आहे की नाही हा प्रश्न आता सायली आणि अर्जुनच्या मनामध्ये सुटतो आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.